नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आलेखाचे प्रकार शिकणार आहोत। आता आलेख म्हणजे काय? आलेख म्हणजे जी माहिती तुम्हाला ग्राफ म्हणजे आलेखाद्वारे म्हणजेच काय त्याला पिक्टोरियल फॉर्म मध्ये दिलेली असते त्याला म्हणायचं आलेख, बरोबर। आता ह्या आलेखाचे प्रकार कोणते आहेत? स्तंभ आलेख, जोड स्तंभ आलेख, विभाजित स्तंभ आलेख आणि शतमान स्तंभ आलेख। आता इथे मी 4 प्रकारचे आलेख काढलेले आहेत, बरोबर। आता पहिला आहे स्तंभ आलेख। आता स्तंभ म्हणजे काय? बॉक्स सारखी उभी लाईन असते त्याला तुम्ही स्तंभ म्हणता, बरोबर। मग याच्यामध्ये जो आडवा असतो त्याला एक्स अक्ष म्हणतात, जी उभी लाईन असते त्याला वाय अक्ष म्हणतात। मग एक्स अक्षावर एक माहिती दिलेली असते आणि तिचाच संबंध वाय अक्षावरील माहितीशी दिलेला असतो। आता इथं मी एकच उदाहरण घेतलंय, मार्क्स आणि विषय, बरोबर। आता जोड स्तंभामध्ये इथे काय घेतलं मी? एक्स अक्षावर विषय घेतलेत गणित आणि मराठीत पास झालेले विद्यार्थी, बरोबर। आता वाय अक्षावर मी काय घेतलंय? पहिले 1 सेंटीमीटर बरोबर 5 विद्यार्थी घेतलेत। म्हणजे किती आहेत? 1 सेंटीमीटर हे 5, 10, 15 असं तुम्ही माप किती घेऊ शकता, जेवढी माहिती दिली असते त्याच्याप्रमाणे घेऊ शकता। पण आता स्कॉलरशिपला तुम्हाला काय आलेख काढायला येत नाही, वर्गातल्या परीक्षेत तुम्हाला आलेख काढावा लागतो। स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये याच्यावर आलेख दिलेला असतो आणि त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात। आता इथे हा जो पहिला आहे विषय गणित, दुसरा आहे मराठी, बरोबर। आता गणित मध्ये पास झालेले किती विद्यार्थी? 10, मराठीत पास झालेले विद्यार्थी किती आहेत? 15, बरोबर। आता हा कोणता प्रकार आहे? स्तंभालेख, म्हणजे फक्त स्तंभ आहे। आता इथे बघितलं तुम्ही या दोघांमध्ये अंतर सारखंच असतं। आलेख काढताना, स्तंभालेख काढताना 2 स्तंभांमधलं अंतर नेहमी सारखंच असतं। आता दुसरा आहे जोड स्तंभालेख, त्याच्या शब्दातच त्याचा अर्थ आहे जोड स्तंभालेख। स्तंभ एकमेकांना जोडले की तो जो आलेख तयार होतो त्याला म्हणायचं जोड स्तंभालेख। मग आता इथे तुम्हाला आणखी एक पॅरामीटर ऍड केला, इथे बघा आणखी एक्स्ट्रा माहिती मिळालेली। इथे वर्ष पण दिले 2024 आणि 2025, म्हणजे एक्स अक्षावर वर्ष दिलेले आहेत आणि वाय अक्षावर पास झालेले विद्यार्थी दिलेत। म्हणजे 2024 मध्ये आता इथे 2 वेगळे विषय आहेत, गणित आणि मराठी। म्हणजे इथं काय केलं मी बघा, जे चौकोन मध्ये लाईन मारल्यात ते गणित विषय दाखवतो आणि जो पूर्ण रिकामा आहे चौकोन तो काय दाखवतो? मराठी। म्हणजे ही माहिती गणिताची आहे आणि ही माहिती मराठीची आहे। इथं पण गणिताची आहे आणि इथं मराठीची आहे। जर तुम्ही पहिल्यांदा जर गणित विषय निवडला तर सगळीकडे गणितच असायला पाहिजे, बरोबर। आता इथे काय दिले बघा, 2024 मध्ये गणितामध्ये पास झालेले 10 विद्यार्थी आहेत आणि 2024 मध्येच मराठीत पास झालेले विद्यार्थी किती आहेत? 20। म्हणजे एक्स अक्षावर आहे विषय आणि वर्ष आणि वाय अक्षावर काय आहे? विद्यार्थ्यांची संख्या, बरोबर। आता तिसरा प्रकार आहे विभाजित स्तंभालेख। विभाजित म्हणजे एकाच आलेखाचा भाग पडलाय, म्हणजे इथे बघा 2 भाग दिसत आहेत तुम्हाला। आता इथे वर्ष दिलंय आणि इथे पण गणित आणि मराठी, मुद्दा म्हणून मी एकच हे घेतलंय उदाहरण की जेणेकरून तुम्हाला समजेल की ते कसं काढायला पाहिजे ते। 2024 मध्ये 15 विद्यार्थी एकूण आहेत, त्याच्यामधले हे बघा 1 सेंटीमीटर बरोबर 5 विद्यार्थी आहेत, बरोबर। 1 सेंटीमीटर बरोबर किती आहेत? 5 विद्यार्थी आहेत। म्हणजे मी प्रमाण काय घेतले? 5, 10, 15, 20 हे काही पण असू शकतं। जितके विद्यार्थी जास्त आहेत तितकं प्रमाणे वाढणार, 20, 40। फक्त काय असायला पाहिजे? जर 1 सेंटीमीटर बरोबर 10चा फरक घेतला तर तो प्रत्येक याच्यात 10चाच फरक असला पाहिजे। नाही इथं काय म्हणाल तुम्ही, इथं 5 घेतलंय आणि इथं 15 घेतलंय, इथं परत 20 घेतले, असं चालत नाही। जर पहिला फरक 5चा असेल तर सगळ्यांमध्ये 5-5चाच फरक असायला पाहिजे। जर 10चा घेतला तर 10चाच असायला पाहिजे, 100चा घेतला तर 100चाच असायला पाहिजे, ठीक आहे। आता इथे 2024 मध्ये 10 विद्यार्थी गणितात पास झालेत। मग मराठीत पास झालेले विद्यार्थी किती येतील रे? हे 10 आणि 15चा जो फरक आहे म्हणजे किती झाला? हा 5 विद्यार्थी कशात पास झालेत? मराठीत पास झालेत। आता 2025 मध्ये एकूण विद्यार्थी, आता इथं तुम्हाला आणखी एक्स्ट्रा माहिती मिळते, एकूण विद्यार्थी किती आहेत? गणितात पास झालेले किती आहेत? मराठीत पास झालेले किती आहेत? म्हणजे जास्त माहिती जर तुम्हाला काढायची असेल आलेखाद्वारे तर मग या दुसऱ्या विभाजित स्तंभालेखाचा वापर होतो। आता इथे 2025 साली गणितात पास झालेले 15 विद्यार्थी आहेत आणि मराठीत पास झालेले किती आहेत? हे 15 आणि 20चा फरक किती झाले? 5 विद्यार्थी आहेत। समजलं? हा आहे विभाजित स्तंभालेख। एकाच स्तंभाचे भाग केले त्याला म्हणायचं विभाजित स्तंभालेख। आता चौथा प्रकार आहे शतमान।
शतमान म्हणजे शेकडा. शतमान म्हणजे काय? शेकडा. म्हणजे 100 पैकी दिलेलं असतं. जर दिलेलं नसतं तर तुम्हाला आधी प्रमाण काढायचं असतं टक्के आणि मग तुम्हाला आलेख काढावा लागतो. आता इथे स्कॉलरशिप मध्ये काय देतील? तुम्हाला आलेख देतील आणि त्याच्यावरनं प्रश्न सोडवायचे. आता इथे 2024 मध्ये इथे पण मी गणित आणि मराठीच घेतले, पण इथे जे मी 20, 40, 60, 80, 100 घेतले, इथे बघा दोन्ही स्तंभांची उंची 100च आहे. मग जर सगळीकडे तुम्हाला स्तंभाची उंची 100 दिसली का त्याला म्हणायचं शतमान. विभाजन दिसलं की त्याला म्हणायचं विभाजित. जोडलेलं दिसलं की त्याला म्हणायचं जोड स्तंभालेख. आणि वेगवेगळे स्तंभ दिसले तर त्याला म्हणायचं स्तंभालेख. आता या शतमान मध्ये सगळीकडे 100 दिसते उंची तुम्हाला. आता इथे बघा, इथे मी जे लाईन मारल्यात आडव्या तो आहे गणित विषय आणि जो रिकामा पार्ट आहे तो आहे मराठी. मग इथे बघा 2024 मध्ये गणितात पास झालेले विद्यार्थी किती आहेत? 40%. किती आहे हे? 20 आणि 20 40%. म्हणजे गणितात पास झालेले किती झाले? 40%. मग मला सांगा उरलेले तर 100% आहेत सगळं, तर मग मराठीत पास झालेले किती झाले विद्यार्थी? मग मराठीत पास झालेले किती येणार? 60%. बरोबर. आता दुसरं 2025 मध्ये बघा गणितात पास किती टक्के झालेत? इथे बघा हे 60% गणितात झालेत. गणितात किती झाले? 60%. मग उरलेले किती झाले? 40%. हे कशात झाले? मराठीत पास झालेले 40%. बरोबर. मग आता या आलेखाचं चित्र असं डोळ्यासमोर ठेवायचंय आणि मग परीक्षेत खालीलपैकी स्तंभालेख कोणता, जोड स्तंभालेख कोणता, विभाजित कोणता, शतमान कोणता, कधी कधी काय देतील? ग्राफचा प्रकार देतील आणि त्याच्यावरचे प्रश्न सोडवावे लागतील. तर आता आपण यावरील एक उदाहरण घेणार आहोत. आता आपण आलेखावरचं एक उदाहरण घेणार आहोत. बरोबर. आता इथे तुम्हाला काय दिसतंय? आता पहिलं ते कोणत्या प्रकारचे, कोणता प्रकार आहे ना? स्तंभ दिसत आहेत, ते एकमेकांना जोडलेले दिसत आहेत. म्हणजे हा कोणता प्रकार झाला? जोड स्तंभालेख. आता याच्यावर माहिती काय दिली? एक्स अक्षावर दिले दिसते तुम्हाला 2011, 2012, 13, 14, 15. हे काय आहे? वर्ष आहे. काय आहे? वर्ष आहे. आणि इथं वाय अक्षावर दिलेले आहे त्यांनी. इथं दिले बघा प्रमाण. वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 क्विंटल. 10 क्विंटल. आणि उत्पन्न कशाचं होतंय? ज्वारी आणि गव्हाचं. तर जिथं तुम्हाला ही लाईन दिसत आहेत, रेखांकित केलेला भाग तो आहे गव्हाचे उत्पादन. म्हणजे हे आहे गहू, 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 गहू. आणि जो रेखांकित केलेला भाग नाही ते कशाचं उत्पन्न आहे? ज्वारीचं उत्पन्न आहे. ठीक आहे. आता सगळीकडे 100 दिसत नाही म्हणजे शतमानचा प्रश्नच नाहीये. दोन वेगळ्या प्रकारे म्हणजे तुम्हाला आलेख प्रकार ओळखता आलाय, जोड स्तंभालेख. आता पहिला प्रश्न बघा, ज्वारीचे सरासरी उत्पन्न किती? आता तुम्हाला सरासरी माहितीये. सरासरी कशी काढायची असते? सगळ्या संख्यांची बेरीज करायची आणि किती संख्या आहे त्याने भागता तुम्ही, तेव्हा तुम्हाला काय मिळते? सरासरी मिळते. आता इथं ज्वारीची उत्पन्नाची बेरीज करायची आणि किती वर्ष आहेत? 1, 2, 3, 4, 5. त्याला कितीने भागायचं? 5 ने. तर आता पहिले ज्वारी कुठे ती शोधा. जो रेखांकित केलेला भाग नाही ती ज्वारी आहे. म्हणजे पहिल्या 2011 वर्षी काय 50 क्विंटल आहे. नंतर 2012 साली आता इथे बघा 60 आणि 70 जनरली हे मध्यावर आहे. म्हणजे हे किती घ्यायचं आपल्याला? 65 घ्यायचंय. नंतर 2013 साली ज्वारीचं उत्पादन आहे 90. 2014 साली ज्वारीचं उत्पन्न आहे 80 क्विंटल. आणि 2015 साली ज्वारीचं उत्पन्न आहे हे परत 65 आहे. 60 आणि 70च्या मध्ये या सगळ्यांची बेरीज करा. किती झाली? 5 आणि 5 10. हातचा आला 1, 6 आणि 1 7, 8 आणि 7 15 आणि 9 24 आणि 7 30 आणि 5 35. म्हणजे 350 क्विंटल एकूण आहे. आणि किती वर्ष आहेत? 1 2 3 4 5. म्हणजे 350 ला कितीने भागणार तुम्ही? 5 ने भागणार. म्हणजे 5 7 35. म्हणजे 70 क्विंटल हे सरासरी ज्वारीचं उत्पन्न आहे. बरोबर. आता दुसरं, कोणत्या वर्षी ज्वारी व गहू समान व जास्त आहे? आता पहिले जास्त वाला ओळखा. जास्त वाला इथे आणि इथं काय समान आहे? म्हणजे कोणत्या वर्षी ते समान आणि जास्त आहे? 2013 वर्षी. आता हे दोन प्रकारचे झाले. तर तिसरा प्रश्न असाही तुम्हाला विचारू शकतात, 2011 साली ज्वारी आणि गव्हाच्या उत्पन्नाचे गुणोत्तर किती?
2011 सालीचं जे गुणोत्तर आहे ते 2014 पेक्षा किती जास्त किती कमी असे पण प्रश्न विचारू शकतील. तर यशोदीपच्या पुस्तकामध्ये भरपूर प्रश्न दिलेले आहेत आलेखावरचे, ते सोडवा, सराव करा. यशोदीप चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. यशोदीपची पुस्तकं वापरा, छान अभ्यास करा. धन्यवाद.